आणि काय रे तुझं कोण तो तुझा मामा वैद्य त्याचं काय झालं? त्याला निरोप पाठवास का? मला निरोप त्याने जाऊन पाठवला अजून काही पत्ता नाही. हो नाही कसा हा काय आलो हो भाऊसाहेब जेव्हा हरी आला घरी तेव्हा मी करत होतो न्याहारी त्यामुळे समजलं प्रभाकर जा तर पाणी आणून दे. हे. हो भाऊसाहेब या तुमच्या पडद्यानं अरे पण तुला एवढा यायला उशीर का झाला? भाऊसाहेब या तुमच्या पडद्यानं त्या घरीजवळ निरोप पाठवला हा गुलाम गाडी घेऊन पण आला आणि त्याने निरोप सांगता मी लागलीच निघालो. विचार त्या हरीला जाऊन विचार. त्याला खोटं बोलताय मामा. घ्या पाणी घ्या. मला हरीनं सर्व काही सांगितलंय. तो चल म्हणाला पण तुम्ही तिथे असं घालून बसला होता. आणि काय प्रभाकर चल. तुझं काय हो भाऊसाहेब आता खरं सांगायचं म्हणजे मी इकडेच यायला निघालो एवढ्यात आमच्या गावचा पाटील हजर अहो अगदी रेडकुटीला येऊन मला सांगू लागला मला विनवू लागला अगोदर माझ्या घरी चला वैद्य व्हा. त्यांना म्हणालो की प्रथम मला भाऊ मास्तरांकडे जायचं आहे पण तो काही ऐके ना म्हणून तुम्ही त्याच्याबरोबर निघून गेला तसंच ना? हो इलाजच नव्हता. मग त्या हरीला म्हटलं हरी तू जा घरी मी येतो पाठीला तपासून. ता बिचारा निघाला घरी आणि मी थेट पाटलांच्या घरी. हो पाटलीच्या पोटात का नुसता कुठत होत. ओ मला काही तपासून देईना. आता बायकांना तपासायचं म्हणजे हर कठीण काम असतो. हो त्यांच्या सदा अंगाला हात लावायचा म्हणजे काय सांगू तुम्हाला कसं वाटतं. अहो कसं वाटतं. अरे तू मला किती वेळ